आपण हा व्हिडिओ पाहतोय एमटीडीसीच्या रूम्स आपण ऑनलाईन कसं बुकिंग करू शकतो त्या संदर्भात. त्यासाठी आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे एमटीडीसी बुकिंग. त्यानंतर आपल्यासमोर जी लिंक दिसते एमटीडीसी रिसॉर्ट ऑनलाईन बुकिंग, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला लॉग इनचं हे पेज दिसेल. इथे आपण कंटिन्यू ॲज अ गेस्ट पण करू शकतो. त्यानंतर आपल्या समोर दिसेल की आपल्याला प्रॉपर्टी सिलेक्ट करायची, कोणत्या लोकेशनला आपल्याला बुकिंग हवं आहे त्याप्रकारे आपण सिलेक्ट करतोय भंडारदरा. त्यानंतर आपल्याला किती तारखेपासून किती तारखेपर्यंत बुकिंग हवं आहे याच्या डेट सिलेक्ट करायच्या आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे जवळ असलेले एमटीडीसीचे जे काही रिसॉर्ट्स काही रूम्स आहेत ते आपल्या समोर दिसत आहेत. इथे आपल्याला हवं असलेलं कॉटेज आपण बुक करू शकतो. आपण लेक साईड कॉटेजवरती क्लिक करून चेक करूया. याला आपण ॲडवरती क्लिक करून ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे दिसेल की कसं काय आहे. ॲड एक्स्ट्रा गेस्ट असंही करू शकतो, म्हणजे तुमच्याकडे एक आहे, दोन आहेत, एक्स्ट्रा कोणी व्यक्ती असतील सोबत तर त्यांनाही तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला फायनल बिलिंग अमाऊंट दिसते. यात सर्व्हिस टॅक्स वगैरे सर्व मॅनेज करून जे काही टोटल अमाऊंट आहे आपल्याला समोर दिसते. आपण इथे डिस्काउंटचं ऑप्शन आहे, यात आपण सिलेक्ट करू शकतो. सिनियर सिटीजन्स असतील, एक्स सर्व्हिसमॅन्स असतील किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील यांच्यासाठी जे डिस्काउंट्स आहेत जे काही पर्सेंटेजमध्ये त्यावर आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर आपण प्रोसीड टू बुकवरती क्लिक करायचं आणि जर तुम्हाला डिस्काउंटमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कॅन्सलवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्यासमोर हे पेज दिसतं. यामध्ये आपल्याला आपलं नाव, ॲड्रेस हे सर्व फिल करायचं. जे काही स्टार मार्क इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला फिल करायचं. आपल्याला दिसतात आपली चेक इन डेट, चेकआउट डेट सर्व कन्फर्म करून सगळं फिल केल्यानंतर आपल्याला फायनल बिलिंग अमाऊंटही खाली दिसते आणि ती कन्फर्म झाली की पेमेंट मोडवरती आपल्याला नंतर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पेमेंट मोडवर क्लिक करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे काही आहे नेट बँकिंग हे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर कन्फर्म बुकिंगवर क्लिक करायचं. आता आपल्याला दिसतंय इथे आपल्याला बँकसाठी आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सिलेक्ट करायचं. HDFCचं असेल तर HDFCचं किंवा अदर बँक असतील तर अदर बँकवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला आपले कार्ड नंबर सर्व डिटेल फिल करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर येणारा OTP टाकून आपल्याला आपलं पेमेंट सक्सेसफुली कंप्लीट करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण आपलं बुकिंग करू शकतो. तर अशा प्रकारे आपण एमटीडीसीचं ऑनलाईन बुकिंग कसं करू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ होता.